बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय। ठाकरे गटानं बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पाठवले होते त्या मेल आयडीचा पुरावाच ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर केलाय। यामुळे शिंदे गटांच्याच अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे। या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे गटानं 22 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या एका ईमेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला ईमेल चुकीचा आहे, तो शिंदेंचा नाही, त्यामुळे ठाकरे गटाचे बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिंदे यांना मिळालेच नाहीत असा दावा त्यांनी केला होता। शिंदे गटाच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाने या ईमेलचा पुरावा सादर केलाय। आम्ही एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या ईमेल आयडीवर मेल पाठवला, हा ईमेल आयडी विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत उपलब्ध आहे असा दावा ठाकरे गटानं अध्यक्षांपुढे केलाय। यासंबंधी त्यांनी 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी असणारी पुस्तिकाही पटलावर सादर केली आहे। या पुस्तिकेत राज्यातील सर्व आमदारांची नावं, पत्ता, फोन क्रमांक आणि ईमेल आयडी उपलब्ध आहेत। त्यावर शिंदे यांच्या नावापुढे ठाकरे गटानं पाठवलेला ईमेल आयडी नमूद आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये दाखल झालेल्या अजित पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन देखील घेतलं। इतकंच नाही तर या अधिवेशनात बारामती लोकसभा मतदारसंघासह इतरही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळालंय। तसंच झाल्यास सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी देखील लढत होण्याची शक्यता आहे। अशावेळी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याची भाजपची तयारी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागांची घोषणा केली आहे। यामध्ये बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। या 4 जागा लढवण्याची घोषणा केल्यामुळे या ठिकाणी संभाव्य उमेदवार कोण असतील याची चर्चा रंगली आहे। त्यानंतर आता भाजपनं देखील मोठा निर्णय घेतलाय। बारामतीची जागा भाजपकडून अजित पवार गटाला सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जर बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करणार असल्याचं भाजपमधील सूत्रांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप सोबत गेल्यामुळे ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या असं आवाहन देखील आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिलंय। कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसह त्यांच्या गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती। यात आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता। अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा उल्लेख केला होता। यावरून जर तुमचे युवा संघर्ष यात्रेकडे लक्ष गेलंच असेल तर युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलंय। रोहित पवार यांनी शेलक्या शब्दात टीका करत अजित पवार यांना आवाहन केलंय। रोहित पवार यांची पोस्ट अशी आहे, आदरणीय अजितदादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किलोमीटरचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केलाय। आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडीत आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे। युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपलं लक्ष गेलंच आहे, तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या। आपण माझ्यावर काही टीका करा, टीका मी पचवून घेईल, परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर अजिबात खपून घेणार नाही। तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्रानं याआधीही पाहिली आहे। भाजप सोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी सर्वच जातींचं मागासलेपण तपासण्याच्या मागणीसाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागासवर्ग आयोगातच आता मतभेद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय। काल राजीनामा दिल्यानंतर किल्लारीकर यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची शुक्रवारी पुण्यात बैठक झाली। आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे तसंच अन्य 7 सदस्य उपस्थित होते। या बैठकीत आयोगाचे एक सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी सर्वच जातींचं मागासलेपण तपासावं अशी मागणी लावून धरली, पण त्यावर मतैक्य झाले नाही। त्यामुळे त्यांनी आयोगातील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। या बैठकीत मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम करण्यात आले। त्यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला। राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सकाळी बालाजी किल्लारीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय।
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर किल्लारीकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह देशातील 5 राज्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल अद्याप लागलेला नाही. असं असलं तरी निवडणुकीची धामधूम संपताच महाराष्ट्र भाजप ॲक्शन मोडवर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी या राज्यांमध्ये निवडणुकांचा प्रचार करून राज्यात परतलेल्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या निवडणुका संपताच महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. निवडणुकांचा प्रचार करून राज्यात परतलेल्या नेत्यांची तातडीची बैठक त्यासाठी बोलावण्यात आली आहे. भाजपची 16 डिसेंबरला नागपुरात कार्यसमितीची बैठक होणार आहे. तसंच अधिवेशन काळात 500हून अधिक पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या वतीनं संकल्प करण्यात आल्याप्रमाणे महाविजय 2024च्या अनुषंगानं लोकसभा निवडणुकीची अंतिम तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेमध्ये महायुतीच्या 45हून अधिक जागा जिंकण्यासाठी आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचं भाजपमधील सूत्रांनी सांगितलंय. भारतीय जनता पक्षाचा महाविजय 2024 हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना आणि विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवत सरकारला आणि पक्षाला समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या भाजप सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्यात करत आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे सध्या महाराष्ट्रभर अशा प्रकारचे मेळावे घेत आहेत. अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास तयार झालंय. 22 जानेवारीला म्हणजेच अभिषेक करण्यापूर्वी ते सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री योगी विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह उपस्थित होते. सर्वांनी विमानतळाच्या बांधकामाचा आढावा घेतला. टर्मिनल इमारतीत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या पाहणीनंतर विमानतळाचं उद्घाटन आणि उड्डाणाची तारीख लवकरच निश्चित केली जाईल. यासोबतच भाडंही ठरवलं जाणार आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय विमान कंपनी इंडिगो सर्वप्रथम दिल्ली आणि अहमदाबादसाठी उड्डाण सुरू करणार आहे. दिल्लीसाठी दररोज आणि अहमदाबादसाठी आठवड्यातून 3 दिवस उड्डाणं असतील. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी लोकांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येत आहेत. कार्डाच्या लिफाफ्यावर लिहिलं आहे अभिषेक समारंभ. आत एक पत्र आहे, त्यात लिहिलंय तुम्हाला माहिती आहे की प्रदीर्घ संघर्षानंतर श्री राम जन्मभूमी येथील मंदिराचं बांधकाम सुरू आहे. पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार 22 जानेवारी 2024 रामलल्लाच्या नवीन मूर्तीचं गर्भगृहात अभिषेक करण्यात येणार आहे. या शुभ प्रसंगी आपण अयोध्येत उपस्थित राहून जीवनाच्या पवित्रतेचे साक्षीदार व्हावे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात चक्रीवादळाचं रूप धारण करेल. या वादळाला मिचॉंग असं नाव देण्यात आलंय. IMDनं म्हटलंय की 30 डिसेंबरपासून हे वादळ उत्तर पश्चिम दिशेने सरकेल आणि 4 डिसेंबरपर्यंत आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीजवळ पोहोचेल. हे वादळ उत्तरेकडे सरकून दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ सरकेल. त्यानंतर 5 डिसेंबरला सकाळी ते चक्रीवादळाचं रूप घेईल आणि नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशचा किनारा पार करेल. यावेळी वादळाचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर असेल. ते ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतं. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नागापट्टिनम जिल्ह्यातील वेलंकन्नी समुद्र किनाऱ्यावर समुद्र 100 मीटर मागे सरकला असून किनाऱ्याची रुंदी वाढली आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. विशाखापट्टणम चक्रीवादळ चेतावणी केंद्राच्या MD सुनंदा यांनी वृत्तसंस्था ANIशी बोलताना सांगितलं 3 डिसेंबरपासून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर वारं आणि पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेशात तुरळक मुसळधार ते अतिवृष्टीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता पथकानं शुक्रवारी ED अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली. अँटी करप्शन टीमच्या म्हणण्यानुसार EDच्या अधिकाऱ्यानं एका सरकारी डॉक्टरला जुन्या प्रकरणात धमकावून 51 लाख रुपयांची लाच मागितली. डॉक्टरांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये दिले. नंतर आरोपीनं डॉक्टरांना सांगितलं की त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून आले आहेत. अंकित तिवारी असं अटक केलेल्या ED अधिकाऱ्याचं नाव आहे. अँटी करप्शन अँड व्हिजिलन्स टीमनुसार अंकित तिवारी मदुराई ED कार्यालयात तैनात आहे. 29 ऑक्टोबर रोजी अंकितनं दिंडीगुल येथील एका सरकारी डॉक्टरशी संपर्क साधला आणि सांगितलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हे प्रकरण आधीच निकाली काढण्यात आलंय. डॉक्टरांना घाबरवताना अंकितनं असंही सांगितलं होतं की EDला PM ऑफिसकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मिळाले आहेत. यानंतर डॉक्टरांना 30 ऑक्टोबर रोजी मदुराई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.